मित्र नमस्कार. मी बघितला तेहरान नावाचा जिओपॉलिटिकल मूव्ही जो झी5 वर रिलीज केला आहे. ज्यात मुख्य भूमिकेत आहेत जॉन इब्राहिम आणि मानुषी चिल्लर. हा तथाकथित देशभक्तीवरचा मूव्ही थिएटरमध्ये प्रदर्शित केला नाही हे एका अर्थाने बरंच झालं, कारण हा मूव्ही तिथे जोरात आपटला असता. कथा तशी चांगली होती. एका मिशनवर असलेला भारतीय एजंट ज्याला इस्रायलने धोका दिला आहे, इराण ज्याला मारायला बघतोय आणि भारतही काही मदत करू शकत नाहीये, असा तो हिरो कसं आपलं मिशन पूर्ण करतो याबद्दल हा मूव्ही आहे. ट्रेलर बघून हा मूव्ही बघणार असाल तर हाती फक्त निराशाच येईल, कारण ट्रेलर खूप चांगला बनवला आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेला बॉम्ब ब्लास्टचा सीन हा लक्षवेधी झाला आहे. त्यामुळे मूव्हीकडून अपेक्षा उंचावतात, परंतु मूव्ही आपल्या अपेक्षेवर खरा उतरत नाही. पहिल्याच मिनिटात इस्रायल इराणमधला संघर्ष दाखवून आपलं लक्ष वेधणारा हा मूव्ही दुसऱ्याच मिनिटाला संथ होतो. खटकणाऱ्या गोष्टींमध्ये हा संथपणा नक्कीच येईल. ॲक्टिंगबाबत बोलायचं झालं तर यात जॉन आणि मानुषी असल्याने ॲक्टिंग यथातथाच आहे. या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर यात हिंदी संवाद फक्त 40%च आहेत. बाकीचे संवाद इंग्लिश, इस्रायली, इराणी आणि अरबी भाषेत आहेत. अर्थात खाली सबटायटल्स आहेत, पण प्रेक्षकांना मूव्हीचा इतका मोठा भाग सबटायटल्ससह बघायला लावणं हे काही ठीक नाही. शिवाय कथा आपल्या धुंदीतच चालते. कोण कशासाठी काय करतोय हे फारच गुप्त ठेवलं आहे. डायरेक्टरला हा त्याचाच मूव्ही समजला असेल तर त्यानेच याचा मूव्ही एक्सप्लेन व्हिडिओ बनवावा, म्हणजे सामान्य जनतेला हा मास्टरपीस कळण्यास मदत होईल. असो, मूव्हीची थीम डार्क आहे. ती असायला हरकत नाही, पण त्यात डलनेस नसावा. शिवाय यात नावालाही ह्युमर किंवा हलके फुलके सीन नाहीयेत. सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले, त्यात टेन्स म्युझिक आणि मारामारीचे, गोळीबारीचे, खून खराब्याचे सीन्स बघून कंटाळवाणं होतं. एकच गाणं होतं, ते त्यांनी पाठलागीच्या आणि गोळीबाराच्या बॅकग्राऊंडला वापरलं आहे, जे अजिबात सूट होत नाही. मूव्हीबद्दल जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे, तेव्हा मी तेहरानला देईल 10 पैकी 4 मार्क्स, कारण या सत्य घटनेवर खूप चांगला स्पाय थ्रिलर मूव्ही बनला जाऊ शकत होता. कथा तितकी दमदार नक्कीच होती. काही वर्षांपूर्वी याच टाईपची आणि याच नावाची एक वेबसिरीज होती, ती यापेक्षा बरीच उजवी होती. पण हॉलिवूड स्टाईल बनवायच्या नादात हळू बोललेले, न समजणारे डायलॉग्स आपल्या सामान्य जनतेला पचनी पडणार नाही. थोडक्यात हा मूव्ही सगळ्यांसाठी अजिबात नाही. बाकी तुम्ही हा मूव्ही बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.